नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण सिम्प्लिफिकेशन पाहत आहोत आणि यामध्ये आज आपण पाहणार आहोत अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बॉडमास हा टॉपिक बघितलेला होता। आज आपण अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन पाहणार आहोत आणि यामध्ये आपण पदावलीची सूत्रे पाहणार आहोत आणि त्यावर आधारित एक्झाम्पल यामध्ये आपण घेणार आहोत। तर सर्वात अगोदर यामध्ये आपण सूत्रे पाहणार आहोत पदावलीची। तर समजून घ्या सूत्र कशी आहेत। तर सर्वात अगोदर हे बघा, a अधिक b कंसाचा वर्ग, यालाच तुम्ही कसं लिहू शकता, a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab। सेम दुसरा पहा, a वजा b कंसाचा वर्ग, हा पण सारखाच आहे, फक्त इथे वजा चिन्ह आलेले आहे, बरोबर a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab। दोन्ही फॉर्म्युले सारखेच आहे, फक्त फरक कुठे आलेला आहे, इथे अधिक आहे आणि इथे वजा आहे, आणि इथे पण इथे अधिक इथे वजा। नंतर या दोन सूत्रांचाच वापर करून एक तिसरं सूत्र बनवलेलं आहे। म्हणजे कसं पहा, सूत्र 1 अधिक 2 या दोन्ही सूत्रांची बेरीज केली, a अधिक b कंसाचा वर्ग अधिक a वजा b कंसाचा वर्ग। तर बेरीज केल्यामुळे काय आले, हे 2ab आणि वजा 2ab कॅन्सल होतात आणि ते a वर्ग अधिक b वर्ग आणि ते a वर्ग अधिक b वर्ग हे दोन वेळेस असल्यामुळे इथे काय घेतले, 2 गुणिला कंसामध्ये a वर्ग अधिक b वर्ग इथे तुम्हाला मिळतात। आणि नंतर काय केलंय, हा जो कंस आहे हा 2 ला गुणाकारात आहे, तो इकडे जर आला तर तो भागाकारात जातो। तर तुम्हाला काय मिळते, a अधिक b कंसाचा वर्ग अधिक a वजा b कंसाचा वर्ग भागिला a वर्ग अधिक b वर्ग बरोबर 2। हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। यावरती एक्झाम्पल आले की जर अशा प्रकारे जर तुम्हाला दिलेले असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याचं उत्तर 2 लिहू शकता। आता इथे तुम्हाला काय करायचंय, सूत्र 1 आणि 2 ची वजाबाकी करायची। सूत्र 1 वजा सूत्र 2, तिथे काय मिळेल तुम्हाला, a अधिक b कंसाचा वर्ग वजा a वजा b कंसाचा वर्ग बरोबर 4ab। आता इथे काय होतंय माहिती काय, याच्या दोन सूत्रामधील a स्क्वेअर अधिक b स्क्वेअर या दोन गोष्टी कॅन्सल होतात, मग तिथे फक्त 2ab राहतात आणि ते तुम्हाला काय मिळतं, तिथे 4ab। आता इथे काय केलेलं आहे, हे जे a आणि b आहेत हे 4 ला गुणाकारात येते, ab इकडे येतील तर ते भागाकारात जातील। तर काय मिळते तुम्हाला, a अधिक b कंसाचा वर्ग वजा a वजा b कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये काय मिळेल तुम्हाला, ab बरोबर 4। आता जर अशा प्रकारे जर तुम्हाला दिलेले असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याचा आन्सर काय लिहू शकता, 4 लिहू शकता। ही दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायची, अतिशय महत्वाची आहे। यानंतर a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b a वजा b, दोन कंसामध्ये, एका कंसामध्ये a अधिक b आणि दुसरा कंस त्याला गुणाकारात आहे, त्याच्यामध्ये असेल a वजा b। यानंतर a घन अधिक b घन बरोबर पहिल्या कंसामध्ये a अधिक b आणि त्याला गुणाकारात दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं, a वर्ग वजा ab अधिक b वर्ग कंस पूर्ण। यानंतरचं सूत्र आहे a घन वजा b घन बरोबर a वजा b आणि दुसरा कंस त्याला गुणाकारात आहे, a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग। आता हे दोन्ही फॉर्म्युले सारखेच आहेत, फक्त इथे काय केलेलं आहे, इथे अधिक आहे तर तुम्हाला इथे फक्त वजा ठेवायचे आणि इथे वजा आहे तर इथेच फक्त तुम्हाला वजा ठेवायचं आहे। म्हणजे इथे विरुद्ध चिन्ह आलेले इथे फक्त हे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। यानंतर a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक b घन अधिक 3ab आणि कंसामध्ये a अधिक b। यानंतर a वजा b कंसाचा घन बरोबर a घन वजा b घन वजा 3ab आणि त्याला गुणाकारात कंस आहे त्यामध्ये a वजा b। हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला दोन्ही फॉर्म्युले जवळपास सारखेच आहेत, फक्त इथे काय, इथे अधिक येते, इथे सर्वांमध्ये अधिक आलेलं आहे आणि इथे वजा आहे तर सर्वांमध्ये तुम्हाला वजा घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही याला लक्षात ठेवू शकता। आता आपल्याला यावरती आधारित एक्झाम्पल पाहिजे, आपण प्रत्येक फॉर्म्युल्यावरती एक्झाम्पल घेणार आहोत। अगोदर फॉर्म्युला समजून घेणार आणि नंतर उदाहरण घेणार। आता सर्वात अगोदरचा फॉर्म्युला पहा, a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab। यावर आधारित आता आपल्याला उदाहरणे पाहिजे। तर उदाहरण क्रमांक 1 पहा, 34 गुणिला 34 अधिक 16 गुणिला 16 अधिक 2 गुणिला 34 गुणिला 16। आता हा फॉर्म्युला आणि एक्झाम्पल पहा, हा 34 गुणिला 34 म्हणजेच काय होतंय,
ए वर्ग, ए गुणिले ए वर्ग, हे काय 34चा वर्ग अधिक हे 16 गुणिले 16 हे म्हणजे बी वर्ग अधिक हे 2 आणि याला आपण ए मानलंय आणि 16b. तर पहा तुम्हाला सूत्र मिळालंय ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab आणि सूत्र काय असते ए अधिक बी कंसाचा वर्ग. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला ए अधिक बी कंसाचा वर्ग करावा लागेल. ठीक आहे. तर तुमचा ए काय ए 34 आहे, 34 अधिक आणि बी ची किंमत किती आहे 16 आणि कंसाचा वर्ग करायचा आहे तुम्हाला. तर किती मिळतात तुम्हाला 34 अधिक 16 किती होतात 50. 50चा वर्ग तुम्हाला इथे करायचा आहे. 50चा वर्ग कसा मिळेल तुम्हाला शून्याचे 2 शून्य घ्यायचे, तुम्हाला 1 शून्य तर त्याचे डबल घ्यायची वर्ग करायचा आहे आणि 5चा वर्ग त्याच्या समोर लिहा. 5चा वर्ग असतो 25. तर तुम्हाला 50चा वर्ग किती मिळतोय 2500. हे तुमचं उत्तर असेल. अशा प्रकारे हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 18 गुणिला 18 अधिक 2 गुणिला 4 गुणिला 18 अधिक 4 गुणिला 4. आता येथे पण जर बघितलं तुम्ही इथे 18 गुणिला 18 याला तुम्ही ए मानायचे. ठीक आहे. नाही ए वर्ग हा झाला ए वर्ग तुमचा, नंतर अधिक आलेला आहे आणि इथे 2 गुणिला 4 गुणिला 18, 4ला ए 18ला ए आणि 4ला बी मानतोय आपण. तर इथे काय मिळेल तुम्हाला 2ab आणि नंतर 4 गुणिला 4 म्हणजे हा तुमचा बी वर्ग झालेला आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ए किती ए 18 आहे आणि बी किती तुमच्याकडे 4 आहे आणि सूत्र काय तयार होते ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. आणि आपलं सूत्र काय सांगतं मग याच्या बरोबरीत काय असेल ए अधिक बी कंसाचा वर्ग. आता तुमच्याकडे ए ची किंमत आहे बी ची किंमत आहे. ए किती 18 आहे आणि बी किती आहे 4 आहे. ठीक आहे. आणि याचा कंसाचा वर्ग तुम्हाला करायचा आहे. 18 आणि 4 22 होतात. तर 22चा वर्ग किती मिळेल तुम्हाला मग इथे 22चा वर्ग मिळतो तुम्हाला 484. हे तुमचं उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 3 ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 10 आणि ए गुणिला बी बरोबर 5. तर ए अधिक बी बरोबर किती. इथे पण तुम्हाला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला काय आपला ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. आता तुम्हाला किमती ए अधिक बी ए वर्ग अधिक बी वर्ग दिलेला आहे आणि ए बी पण दिलेला आहे. त्या किमती तुम्हाला इथे टाकायच्या. काय मिळेल तुम्हाला ए वर्ग अधिक बी वर्ग किती याची किंमत आहे 10 अधिक 2 ए बी ची किंमत किती आहे 5 दिलेली आहे 2 गुणिला 5 हे किती होतात 10 अधिक 5 दुनी 10, 10 अधिक 10 किती होतात हे होतात 20. ठीक आहे. म्हणजेच काय तुम्हाला ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर किती मिळतात 20. पण तुम्हाला ए अधिक बी काढायला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल ते वर्गमूळ घ्यायचे. तर वर्गमूळ घेतल्यानंतर काय मिळेल तुम्हाला ए अधिक बी बरोबर हे 20 वर्गमुळात जातील. म्हणजे तुम्हाला उत्तर काय मिळते ए अधिक बी बरोबर वर्गमुळात 20 हे तुमचं उत्तर असेल. आता फॉर्म्युला बघा यानंतरचा आहे ए वजा बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग वजा 2ab. आता यावर आधारित एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 4 576 वजा 2 गुणिला 384 अधिक 16 गुणिला 16 बरोबर किती. आता याच फॉर्म्युल्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. 576 कोणाचा वर्ग आहे 576 हा 24चा वर्ग आहे. तर तुम्ही याला कसं लिहू शकता 24चा वर्ग. ठीक आहे. नंतर आहे वजा 2 गुणिला 384 याला असंच ठेवा अधिक याला 16 वर्ग. 16 गुणिला 16 म्हणजे 16 वर्ग. ठीक आहे. 16चा वर्ग. आता हा बघा हा तुमचा ए वर्ग झाला वजा 2 ए बी 300 हे काय 384 हा कोणाचा गुणाकार आहे माहिती आहे का. हा गुणाकार आहे 24 गुणिला 16 जर केले तर तुम्हाला किती मिळतात 384 मिळतात. म्हणजे हा काय झाला तुमचा ए बी म्हणजे हे काय मिळतील तुम्हाला 2ab अधिक आणि हा 16 काय आला बी बी वर्ग. म्हणजे हे सूत्र काय होते ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. आणि हे सूत्र आहे आपल्याकडे ए वर्ग अधिक बी वर्ग वजा 2ab. इथे ए वर्ग इथे बी वर्ग आहे
आणि वजा 2ab पण आहे, म्हणजेच इथे तुम्हाला उत्तर कसं मिळेल a वजा b कंसाचा वर्ग. आता a ची किंमत काय आपल्याकडे, a काय तुमचा 24 आहे आणि b किती आहे 16 आहे. या किमती तुम्हाला इथे टाकायच्या 24 वजा 16 कंसाचा वर्ग. 24 मधून 16 गेल्यानंतर किती होतात 8. 8चा वर्ग किती मिळेल तुम्हाला, 8चा वर्ग 64. तर तुमचं उत्तर काय असणार आहे 64. अशा प्रकारे हा फॉर्म्युला सुद्धा वापरायचा आहे. क्वेश्चन नंबर 5, 36 वर्ग अधिक 12 वर्ग बरोबर x गुणिला 18 अधिक 2 गुणिला 36 गुणिला 12. आता इथे पण एक फॉर्म्युला तयार होतोय. आता इथे पहा, हा तुमचा a वर्ग आहे, हा तुमचा b वर्ग आहे आणि हे 2ab आहेत. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, इथं काहीतरी फॉर्म्युला तयार होतोय. आता आपण काय करूया, 2ab ला इकडे घेऊन येऊया, 2 गुणिला 36 गुणिला 12 मग इथे काय मिळणार तुम्हाला 36चा वर्ग अधिक इथे काय असेल 12चा वर्ग वजा हे काय होतील वजा 2 गुणिला 36 गुणिला 12 आणि इकडे काय राहणार आहे x गुणिला 18. आता बघा, हा a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab म्हणजे हे सूत्र तयार झालेले आहे. ठीक आहे, म्हणजे इथे काय मिळणार मग तुम्हाला, आता यालाच काय म्हणतो आपण a वजा b कंसाचा वर्ग. आणि आता इथे ab च्या व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे, a किती आहे 36 आहे, 36 वजा आणि b ची व्हॅल्यू किती 12 आहे, हा कंसाचा वर्ग आणि हा कशाच्या बरोबरीत असेल मग आता x गुणिला 18. इथे x गुणिला 18 लिहून घ्या. आता याला तुम्हाला सोडवायचं फक्त. 36 मधून 12 गेल्यानंतर किती होतात 24. इथे काय होईल 24चा वर्ग बरोबर x गुणिला 18. आता आपल्याला x ची किंमत काढायची, तर काय करूया 18 ला इकडे घेऊन येऊया, म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला x बरोबर हे 18 24 ला भागाकारात जातील. आता इथे 24चा वर्ग आहे, तर आपण 24 गुणिला 24 करूया, 24 गुणिला 24 आणि छेदामध्ये काय असणार आहे 18. आता याला संक्षिप्त रूप द्या, कसं मिळेल तुम्हाला साइन त्रिक 18 होतात आणि साइन चौक 24. ठीक आहे, 3 1 3 3 8 24 म्हणजे इथे किती होतात आता 8 चौक 32. हे तुमचं फायनल आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 6, a वर्ग अधिक b वर्ग बरोबर 117. a b हा गुणाकार आहे, त्यांचा गुणाकार किती मिळतो तुम्हाला 54 असेल तर a अधिक b छेदामध्ये a वजा b बरोबर किती. आता तुम्हाला a अधिक b छेदात a वजा b हे काढायचे, त्यासाठी तुम्हाला हे a वर्ग अधिक b वर्ग दिलेला आहे आणि ab चा गुणाकार दिलेला आहे, पण तुम्हाला इथे ab माहित नाही. तर इथे काय करायचं तुम्हाला, आता जे फॉर्म्युले आपण आतापर्यंत जे दोन्ही फॉर्म्युले बघितले ते दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला वापरायचे आहेत. फॉर्म्युले कोणते आपल्याकडे अगोदर लिहून घ्या. a अधिक b कंसाचा वर्ग तो काय a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab. इथून तुम्हाला a अधिक b ची व्हॅल्यू मिळेल. आणि दुसरा फॉर्म्युला काय तुमचा a वजा b कंसाचा वर्ग a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab. इथून तुम्हाला a वजा b ची व्हॅल्यू मिळेल. आता यामध्ये फक्त तुम्हाला किमती टाकायच्या आहेत. a वर्ग अधिक b वर्ग किती दिलेले आहे तुम्हाला 117 दिलेला आहे अधिक आणि ab चा गुणाकार किती दिलेला आहे तुम्हाला 54 म्हणजे 2 गुणिला 54. इकडे पण काय मिळणार तुम्हाला a वर्ग अधिक b वर्ग 117 आणि वजा 2 गुणिला 54 बरोबर. आता इथे 117 अधिक 2 गुणिला 54 किती होतात 108 आणि इकडे काय मिळेल तुम्हाला 117 वजा 2 गुणिला 54 108च मिळतील. इथे फक्त तुम्हाला बेरीज करायची. 117 अधिक 108 किती होतात 117 अधिक 108 होतात 225. तर इकडे तुम्हाला वजाबाकी करायची 117 वजा 108 इथे किती मिळतात 9. म्हणजे बघा तुम्हाला काय मिळेल आता a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर 225 आणि a वजा b कंसाचा वर्ग बरोबर 9. तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला काय करायचे वर्गमूळ घ्यायचे. तर काय मिळेल तुम्हाला इथे वर्गमूळ जर घेतलं तर a अधिक b काय मिळेल तुम्हाला 225 कोणाचा वर्ग आहे 15चा. ठीक आहे, a अधिक b काय मिळते तुम्हाला 15 आणि 9 हा कोणाचा वर्ग आहे 3चा म्हणजे a वजा b काय मिळेल तुम्हाला a वजा b बरोबर 3.
आता तुम्हाला ए अधिक बी आणि ए वजा बी दोन्हींच्या किमती मिळाल्या, तर इथे तुम्हाला काय मिळेल? आता प्रश्नचिन्ह कोण टाकू इथे. आता ए अधिक बी ची किंमत आहे 15. 15 छेदामध्ये काय असेल? ए वजा बी. ए वजा बी किती? 3. तर इथे किती मिळतात? 3 1 3, 3 5 15. म्हणजे तुम्हाला किती उत्तर मिळते याचं? 5 उत्तर मिळेल. यामध्ये तुम्हाला दोन्ही फॉर्म्युलांचा यूज करावा लागला. आता इथे नवीन फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला पहा. ए अधिक बी कंसाचा वर्ग अधिक ए वजा बी कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 2. आता हा जो फॉर्म्युला आलेला आहे, हा फॉर्म्युला अगोदरचे जे 2 फॉर्म्युले पाहिले आपण, त्याच फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. त्या दोन्ही सूत्रांची जर बेरीज केली तर हा फॉर्म्युला मिळतो. आता इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, हा जो पोर्शन आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग अधिक ए वजा बी कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग, जर एका साईडला ही पूर्ण क्वांटिटी जर असतील तर तुम्हाला डायरेक्ट त्याचं उत्तर किती लिहायचे? 2च लिहायचे. ए आणि बी च्या किमती कुठल्याही किमती असो तर तुमचं उत्तर किती येणार आहे? 2च येणार आहे. तर यावरती एक्झाम्पल पाहता. 67 अधिक 43 कंसाचा वर्ग अधिक 67 वजा 43 कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये 67 चा वर्ग अधिक 43 चा वर्ग बरोबर किती? आता हा फॉर्म्युला आणि एक्झाम्पल सारखीच आहे. इथे पहा. ए अधिक बी हा कंसाचा वर्ग आहे, इथे अधिक आहे, इथे ए वजा बी हा झाला कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये हा ए वर्ग आहे आणि हा तुमचा बी वर्ग आहे आणि मधामध्ये अधिक आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला आहे. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये तुमचं गणित बसते. म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर तुम्हाला 2 लिहायचे. क्वेश्चन नंबर 8. 98 वर्ग अधिक 43 चा वर्ग छेदामध्ये 98 अधिक 43 कंसाचा वर्ग अधिक 98 वजा 43 कंसाचा वर्ग. आता या एक्झाम्पल मध्ये पहा, इथे तुम्हाला ए वर्ग दिलेला आहे, हा तुमचा ए वर्ग, हा तुमचा बी वर्ग आणि मधात अधिकचे चिन्ह आहे. म्हणजे वरती तुम्हाला ए वर्ग अधिक बी वर्ग मिळतोय. ठीक आहे. आणि खाली ए अधिक बी कंसाचा वर्ग येते आणि इथे पण ए वजा बी कंसाचा वर्ग आणि मधामध्ये अधिकचे चिन्ह आहे. म्हणजे तुम्हाला तो जो फॉर्म्युला आहे आपला, फॉर्म्युला काय? ए अधिक बी कंसाचा वर्ग अधिक ए वजा बी कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये काय आहे? ए वर्ग अधिक बी वर्ग. आता इथे आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युला आणि हे एक्झाम्पल पहा. इथे काय झालेलं आहे? फक्त हे ए वर्ग अधिक बी वर्ग हे छेदामध्ये होते फॉर्म्युल्यानुसार, तर ते अंशात गेलेले आहेत. म्हणजे आणि हे जे कंस आहेत हे अंशामध्ये आलेले आहेत. म्हणजे इथे काय झालेलं आहे? फक्त ते उलट केलेले आहे. अंशातील संख्या छेदात गेल्या आणि छेदातील अंशात आल्या. म्हणजे तुम्हाला इथे फक्त त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे. याची किंमत तुम्हाला किती मिळते? 2. तर याची किंमत किती मिळणार आहे? याच्या उलट मिळणार आहे. तर 2चा गुणाकार व्यस्त किती मिळतो तुम्हाला? 1/2 मिळतो. म्हणजे तुम्हाला याचं उत्तर किती मिळणार आहे? 1/2. तुम्हाला फक्त उलट करायचंय 2ला, म्हणून तुम्हाला याचं उत्तर किती मिळते? 1/2. एक्झाम्पल क्रमांक 9. 296 अधिक 136 कंसाचा वर्ग अधिक 296 वजा 136 कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये 296 गुणिले 296 अधिक 136 गुणिले 136. दिसायला खूप मोठं आहे पण लहान आहे. तर इथे पहा, इथे पण काय होतंय? हा तुमचा ए आणि हा बी. इथे पहा, ए अधिक बी कंसाचा वर्ग मिळतोय तुम्हाला. इथे मधामध्ये अधिक चिन्ह आहेच. हा ए आणि हा बी, ए वजा बी, इथे पण कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये पहा हा ए वर्ग आहे आणि हा तुमचा बी वर्ग बरोबर तुमच्या या फॉर्म्युल्यामध्ये बसतोय. ठीक आहे. म्हणजे याचं पण उत्तर काय मिळणार तुम्हाला? याचं उत्तर पण काय असणार आहे? 2. अशा प्रकारे तुम्हाला या फॉर्म्युल्याचा उपयोग करायचा आहे. जर तुम्हाला सर्व क्वांटिटी अशा प्रकारे मिळत असेल, ए बी ची व्हॅल्यू कुठलीही असो, त्याचं उत्तर तुम्हाला किती मिळणार आहे? 2च मिळणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर याला उलट सुलट केलेले असेल तेवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि त्यानुसार तुम्हाला उत्तर काढायचे आहे. आता इथे नवीन एक फॉर्म्युला पाहता. ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये ए बी चा गुणाकार बरोबर किती मिळतं तुम्हाला? 4. आता हा जो फॉर्म्युला आलेला आहे, हा जे सर्वात अगोदर पहिला आणि दुसरा फॉर्म्युला पाहिला त्याच्यावरूनच हा फॉर्म्युला तुम्हाला मिळतो. हे आपण सर्वात अगोदर बघितलेले आहे. आता यावर आधारित आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. आता एक्झाम्पल पाहिजे. 569 अधिक 163 चा वर्ग वजा 569 वजा 163
कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये 569 गुणिले 163. आता तुमचा हा झाला तुमचा ए आणि हा झाला तुमचा बी, म्हणजे छेदामध्ये तुम्हाला ए बी मिळत आहेत. आणि अंशामध्ये पहा, हा तुमचा ए आणि हा बी, ए अधिक बी हा कंसाचा वर्ग इथे वजा आहे आणि इथे हा ए वजा बी, ए वजा बी कंसाचा वर्ग. म्हणजे तुम्हाला इकडे या फॉर्म्युल्यानुसार जे उजव्या साईडला दिलेले ते सर्व तुम्हाला इकडे मिळते. म्हणजे याचं उत्तर सुद्धा काय असणार आहे, याचं उत्तर सुद्धा किती असेल, 4च असेल. अशा प्रकारच्या फॉर्म्युल्यात पण काय करायचं तुम्हाला, एक्झाम्पलमध्ये जर या फॉर्म्युल्याच्या डाव्या साईडला जी क्वांटिटी दिलेली आहे त्यानुसार जर सर्व असेल तर त्याचं उत्तर किती असणार आहे, 4. मग इथे ए आणि बी ची व्हॅल्यू काही असो तरी पण तुम्हाला उत्तर किती लिहायचंय, 4च उत्तर इथे घ्यायचंय. आता एक्झाम्पल नंबर 11 पहा. इथे 2 गुणाकारात, आता इथे ब्रॅकेट कंस घेतलेला आहे, त्यामध्ये काय घेतलेलं आहे, 97 अधिक 48 कंसाचा वर्ग वजा 97 वजा 48 कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये काय 97 गुणिले 48. आता इथे पहा तुम्हाला इथे ए अधिक बी कंसाचा वर्ग मिळतोय, इथे मधात वजा आहे आणि इथे ए वजा बी कंसाचा वर्ग मिळतोय आणि हा तुमचा ए बी, हे काय तुमचे ए बी आहेत. ठीक आहे, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे आपल्या त्याच्यानुसार एक गणित आहे. म्हणजे याची किंमत काय होते, याची किंमत 4 होते, म्हणजे याची किंमत तुम्ही 4 ठेवणार. पण त्याला गुणाकारात कोण आहे, 2, हा 2 वेगळा आहे, म्हणजे 2 गुणिला आणि याची किंमत किती आहे, 4. आता याचं उत्तर किती मिळेल तुम्हाला, 4 दुनी 8. अशा प्रकारे तुम्हाला हे उत्तर काढायचे आहे. आता क्वेश्चन नंबर 12 पहा. 72 अधिक 32 कंसाचा वर्ग वजा 72 वजा 32 कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये 72 गुणिले 8. आता इथे पण पहा, तर तुमचा ए हा आहे आणि हा बी, म्हणजे इथे तुम्हाला ए अधिक बी कंसाचा वर्ग मिळतोय, इथे वजा आहे आणि इथे ए वजा बी कंसाचा वर्ग मिळतोय. पण छेदामध्ये हा फक्त एच मिळतोय, तर तुम्हाला याच्यासोबत बी पण पाहिजे. ते बी किती आहे, 32 आहे. तर 32 केव्हा मिळणार, जर तुम्ही 8ला 4ने जर गुणले तर तुम्हाला 32 मिळतील, 8 चौक 32. मग यासाठी तुम्हाला काय करायचे, अंशात आणि छेदात दोन्हीमध्ये 4ने गुणायचे. तर तुम्हाला कसं मिळेल, इथे 4ने अंशाला गुणा तर काय मिळेल तुम्हाला, कंसामध्ये 72 अधिक 32 कंसाचा वर्ग वजा 72 वजा 32 कंसाचा वर्ग कंस पूर्ण आणि छेदामध्ये 72 गुणिला. आता 4ने 72ला न गुणता 8ला गुणायचं, किती मिळतं तुम्हाला, 32. तर आता बघा, अंशामध्ये छेदामध्ये तुम्हाला ए बी मिळतोय आणि अंशामध्ये इथे ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग, म्हणजे याची किंमत काय मिळते मग तुम्हाला, आता याची किंमत तुम्हाला मिळेल 4. बरोबर, हे आणि हे गुणाकारात घेतलेले 4, आपण 4 गुणिला 4 किती होता, 4 चौक 16 तुम्हाला उत्तर मिळेल. आता एक्झाम्पल पहा, सेम एक्झाम्पल इथे पण 84 अधिक 66चा वर्ग वजा 84 वजा 66 कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये 42 गुणिले 11. आता हे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बसवण्यासाठी आता इथे हा ए आणि बी, ए अधिक बी कंसाचा वर्ग तुम्हाला इथे मिळतोय वजा इथे ए वजा बी कंसाचा वर्ग मिळतोय. फक्त छेदामध्येच प्रॉब्लेम येतोय, तुम्हाला इथे ए बी पाहिजे, इथे 42 आहे, इथे 11 आहे, तर इथे तुम्हाला 84 पाहिजेत आणि इथे 66. तर 42ला कितीने गुणले म्हणजे 84 मिळतात तुम्हाला, 2ने इथे तुम्हाला गुणावं लागेल, इथे तुम्हाला 2ने गुणावं लागेल, म्हणजे 42 दुनी 84 होतील आणि इथे 66 येण्यासाठी 6ने गुणावं लागेल. ठीक आहे, 11 × 66. तर तुम्हाला काय करायचे, 2 गुणिले 6 या संख्येने अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी गुणायचे. तर इथे काय मिळेल तुम्हाला, 2 गुणिले 6 आणि कंसामध्ये काय 84 अधिक 66 कंसाचा वर्ग वजा 84 वजा 66 कंसाचा वर्ग आणि हा कंस पूर्ण आणि छेदामध्ये 2ने 42ला गुणा, 42 दुनी 84 गुणिला आणि 6ने तुम्हाला 11ला गुणायचे, 11 × 66 होतात. आता पहा, इथे तुम्हाला फॉर्म्युल्यानुसार ए अधिक बी कंसाचा वर्ग मिळतोय आणि इथे ए वजा बी कंसाचा वर्ग मिळतोय आणि छेदामध्ये ए बी मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय, ही जी क्वांटिटी याची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला, 4. बरोबर, आणि हे 2 गुणिले 6 त्याला गुणाकारात असतील, 2 गुणिले 6 आणि याची किंमत काय 4. किती मिळतात, 6 चौक 24 आणि 24 दोन्ही किती होतात 48. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता यानंतरचे इथे काही फॉर्म्युले उरलेले आहेत
त्यावर आधारित एक्झाम्पल आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.